हाय मंडळी, आम्ही आलोत बघा शेतात. ते बघा केळीची शेती. केळीत खूप गवत झालेलं आहे, त्यामुळे मी केळी खुरपून घेणार आहे. केळीत खूपच गवत झालेले पावसामुळे, त्यामुळे मी केळी खुरपून घेत आहे. बघा केळीचे पानं पण वादळी वाऱ्यामुळे आणि गारामुळे फाटलेले आहेत. केळीची वाढ भरपूर झाली आहे. केळी काही दिवसात येतीलच. बघा खुरपणीला गवत पण भरपूर झालंय पावसामुळे, हाताला येते पटापट खुरप्यानं उरकतंय. पण भरपूर गवत झाल्यामुळं भरपूर दिवस झाले केळी खुरपिल्या नव्हत्या, त्यामुळं म्हटलं आज खुरपावा. बघा मी खुरपून घेते. भरपूर प्रकारचे गवत पण केळीत झालेले आहे, त्यामुळं खुरपून घेते. गवत असल्यामुळे मी चप्पल काढली नाही, पायात काटा बिटा रुतल, त्यामुळे आता मी खुरपून घेतले. बघा बरंच माझं खुरपून झालंय. बघा केळी पण मोठ्या दिसतच असतील तुम्हाला. आवताचं झू पण ठेवलंय बाजूला. त्या एक साईडच्या केळी खुरपून होत आलेले आहेत. हळूवारपणे एकदम मस्त गवत हाताला येत आहे. केळीच्या आजूबाजूचं गवत पण काढून आळ केल्यासारखं करते. व्यवस्थित गवत निघले, जागा पण स्वच्छ झाली. हवा सुटल्यामुळं केळीचे पान पण हालत आहेत. मस्त हिरवगार प्रसन्न वातावरण आहे. एकदम भारी वाटतंय खुरपायला. मस्तच, मला खुरपायला खूप आवडतंय. खुरपण वगैरे सगळंच येते मला, शेतीतली कामं, त्यामुळं मला खुरपण करायला कधी पण आवडतंय. पहिल्या व्हिडिओमध्ये पण मी व्हिडिओ टाकलेला खुरपणीचा, तो माझा व्हिडिओ मस्तच गेलेला. आता खुरपून थोडंच राहिलेलं आहे. गवत जरा कमी, त्यामुळं पटापट केळीचे पानं पण वाळून खाली पडलेले आहेत. इकडे जास्त गवत नसल्यामुळं पटापट होतंय. आतमध्ये जास्त गवत होतं, आता भरपूर गवत, त्याचे गंज पण पडलेले आहेत. मी खुरपून घेतलंय तेवढं. आता हे थोडंसंच 2 केळीमध्येच राहिलंय. एवढंसं झालं. भरपूर प्रकारचे गवतच. हिरवगार आमच्या इकडे शेती मस्तच या दिवसाची असते. पावसाळा असतोय, त्यामुळं पावसामुळं गवत पण भरपूर येतंय. कारण पिकाला खत बीत घालतात, त्यामुळं खतानं गवत जास्त वाढतंय. त्यामुळं गवत खुरपणी सारखीच करायला लागते. खुरपणी नाही केली की गवत मोठं होतंय. मग बायका खुरपणीसाठी शेतात आलेल्या आहेत बघा. सरकी खुरपतात त्या 5 ते 6 जणी, 5 जणी आहेत बघा. भरपूर त्यांची पुढे आलेल्या आहेत त्या तास घेऊन. जास्त गवत नसल्यामुळं पटापट खुरपण ओळखतंय. त्यांना आम्ही गुत्त दिलेलं, असा रोज जास्त पडतोय, त्यामुळे गुत्त दिलेलं त्या अंगावर खुरपतात. त्यांना वाटेल तेवढा रोज पाडतात ते लोक. बघा शर्ट घातलेत त्याने, हात पाय काळे होतेत, मातीनं माती उडते, त्यामुळं बघा त्या कशा खुरपतात. कपाशी आमच्या इकडं एवढी असतानाच खुरपायला लागते. आधी खत घालायला लागतंय, मग खुरपणी करायला लागती, नंतर आऊत धरायला लागतंय. त्यामुळं मग गवत होत नाही. पाऊस पडल्यामुळं जास्तच गवत लागून राहतंय. माझा मुलगा इकडे पाठी खेळत होता, त्या खुरपत होत्या, म्हणून मी त्यांचा सहजच ब्लॉग केला. मी म्हटलं त्यांना व्हिडिओ काढू का, तर त्या हो बोललेल्या, म्हणून मी त्यांचा व्हिडिओ बनवलाय. त्या आरामशीर खुरपत्यात, घाई करत नाहीत. गवत नसल्यामुळे एवढं काय नाही, आरामशीर होते. गवत असलं तर घाई करावीच लागते, कारण की गवत पण काढायला लागतं. इथं बघा बसूनच खुरपायला लागतंय. आमच्या भागात कपाशीची लागवड जास्त करतात. सोयाबीन पीक, कपाशी, तूर भरपूर प्रमाणात असते. कपाशीची लागवड तर जास्तच असते, कारण पावसामुळे आंबा बहरला, हिरवागार झालाय पावसामुळे. मस्त प्रसन्न वातावरण आहे.
त्यांनी जेवणाचे डबे वगैरे पाणी आंब्याखाली ठेवलेत. फुलपाखरू पण पावसाळ्याचे आहेत भरपूर. वातावरण पण आभाळ आल्यासारखं वाटतंय. ऊन नाही जास्त. इतर वेळी या भागात जास्त ऊन असतंय. बघा सरकी पण हवेनं मस्त वारा येतोय तर हलते. त्या भरपूर लांब आल्यात आता तास घेऊन त्यांचे तास थोडेच राहिलेत लागायला, कारण जास्त लांबणीचे तास नव्हते. त्यामुळे बघू शकताय बघा सरकी छोटी छोटीच आहे. आंबा पण हिरवागार झालाय पावसामुळे. आभाळ पण मस्त वातावरण आहे. वारा पण सुटलेला आहे. लाईटचे खंबे पण आहेत तिकडे. चालल्याच त्या एका मागे एक येतच आहेत. पाठी पण सोयाबीन लावलेली, पण ती काही एवढी दिसून येत नाही. सोयाबीन व केळी लावलेले आहेत. हे बघा खुरपून झालेली शेत बघा किती छान वाटते. एकदम गाडी कचरा काहीच नाही, एकदम स्वच्छ. माझा भाऊ तिकडे आऊत धरले यानं खुरपून झालेले शेतीमध्ये. मी चालले माझ्या भावाकडं, कारण बैलांना बघा मुंगशे घातलेत सरकी खातील. त्यामुळं माझा भाऊ आलाच आहे आता माझ्याजवळ. आता मी जाते. 7-8 त्याचे मोडणं झालेत. आता तो माझ्याकडे येतोय. मी त्याला बोलते थोडं मी पण एक तास करून घेते. तो मला बोलतोय नाही जमणार तुला, तरी पण मी ट्राय केलंय. बघा बैल पण मस्त हळूहळू चालतात. मी लग्नाच्या आधी खूप करायचे, पण आता मला जास्त काही जमत नाही, कारण मी जास्त गावी जात नाही ह्या दिवसात. त्यामुळे लग्नाच्या आधी मी हमेशाच करत होते. त्यामुळे माझा भाऊ असा बोललेला मला, तरी पण 1-2 तास त्याने मला दिलेत मारायला. बघा बैल पण व्यवस्थित हळूवार चालतेत. बैलांना आवाज दिला तर त्यांच्या नावाने त्यांना कळतंय, ते लगेच चालायला सुरुवात करतात. तो पाठी थांबलाय आणि मी चालते. तेव्हा बैलांना आवाज दिला की बैल चालायला सुरुवात करतात. सरकी छोटीच आहे त्यामुळे एवढी काही दिसून येई नाही तास. बैल मस्त हळूवार आले आहेत. आता त्याच्याकडे येते मी. आता मी ना सोयाबीन खुरपणार आहे. सोयाबीनमध्ये गवत असल्यामुळं सोयाबीन शक्यतो खुरपत नाहीत. सोयाबीनला ना फवारा मारला ना त्यातलं गवत तळून जाते. त्यामुळे सोयाबीन खुरपण्याची गरजच नसते. थोडंफार गवत असलं तर खुरपतात, नाहीतर नाही खुरपत. मी आता सोयाबीन खुरपणारच आहे. जास्त गवत नसल्यामुळं साईडला बघा हरणांमुळं जाळी लावलेली. हरणीचा खूप त्रास आहे. हरणी गाईड आमच्या भागात जास्तच आहेत. रानडुक्कर पण येतात, त्यामुळं खूपच ते सोयाबीन त्यांना आवडते खायला. त्यामुळं खूप तो नाश करतात. त्यामुळं माझ्या पप्पांनी संपूर्ण ग्राउंड पूर्ण केलंय. जाळी पूर्ण साईडला लावले. सोयाबीन खुरपायला घेतच आहे आता मी. सोयाबीन मस्त भरली, वारा सुटलाय मस्त. गवत पण नाही सोयाबीनमध्ये जास्त. शक्यतो सोयाबीन खुरपतच नसतात. बघा खुरपली तर किती छान वाटते. पाऊस पडला की ती अजून उचलते, मोठी होते. बघू शकता तुम्ही गवत नाही, त्यामुळं पटापट खुरपायला होतंय. आता खुरपते मी. ही जाळी पूर्ण साईडला लावली आम्ही शेततळ्यासारखी. एक साईडला थोडीशी जागा ठेवली जाण्या येण्यासाठी, कारण हरिण आतमध्ये न येऊ नये म्हणून. बघा हिरवगार सगळीकडे सोयाबीन, कपाशी, भरपूर अशा पिके. माझा मुलगा इकडे बॉल बॅट खेळतोय.
लाईटचा खांबा, आमची बोरिंग पण आहे तिथे. इकडे लिंबाचं झाड पण आहे, इथे पण एक मोठं लिंबाचं झाड आहे. त्या लिंबाच्या झाडाखाली पण केळी लागवड केली, केळींची. माझं भरपूर खुरपण झालंय. आता हे बघा हरणी पळतात, हरणी आल्यात, भरपूर हरणी आहेत, काईट पण आहेत. बघा किती मस्त सुंदर दिसत आहेत. बघा किती पळतात त्या. माणसाचा इशारा कळला की त्या आवाजानुसारच पळ काढतात. बघा भरपूर लांब गेल्या. आता आमच्या शेतात चालत्या पण आवाजानं लांब गेल्या. सोयाबीन खायला आलेल्या होत्या पण त्यांना आवाजाचा सहारा आला की त्या पळून जातात. माणसं नसली की ते येतात परत. तेव्हा दिसतात आहेत अजून कसल्या उड्या मारत मारत पळतात. भरपूर लांब निघून गेल्या. तेव्हा आता आम्ही जेवण करायला घेतली. दुपारची वेळ झाली म्हणून भूक लागली. माझा मुलगा आणि मी जेवण करते. सकाळी डब्बा नेलेला त्यामुळे त्याला पण भूक लागली होती. तो पण कुरकुरे चपाती खात होता, चपाती भाजी. पाण्याची कळशी माझ्या भावाने दिली. माझी आजी एक साईडला बसते.